बाजूच्या ताईला ना गावाला जायचं होतं. त्यांनी आदल्या दिवशीच भरपूर सारे हरभरे भिजत घातले होते आणि तेवढे हरभरे आता करायचं काय म्हणून त्यांनी मला देऊन गेले. तर मी म्हटलं आता मी हरभऱ्याचं करू काय म्हणून मी काय केलं, चला तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवत म्हटलं. पहिल्यांदा कांदा टाकला, हरभरे टाकलं, अद्रक आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला वाटून घ्यायचे. त्याच्यानंतर इथे 2 चमचे मी रवा टाकलेला आहे, छान असं मिळून यावं बॅटर म्हणून. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्स करायचं, 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. तिकडे ते छान पीठ भिजते तोपर्यंत मी इकडे कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला. तुम्ही इथे कॉर्न घेऊ शकता किंवा सिमला मिर्च वगैरे अजून भाज्या ॲड करू शकता. नंतर काही सॉसेस टाकले म्हणजे चटपटी तसं चव लागेल म्हणून मी इथे टाकलेलं आहे इमलीचं सॉस, नंतर ग्रीन चिली, सोया सॉस आणि आपल्याला टाकायचं आहे पिझ्झा पास्ता सॉस. आता सगळे सॉस आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आपलं हे सारण आता रेडी झाले आहे. त्याच्यानंतर अप्पे पात्र घेतलं. अप्पे पात्रामध्ये तुम्ही तेल, बटर किंवा तुपही घालू शकता. अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे बॅटर पण छान भिजलं होतं. आता अर्धा चमचा प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याचे होल बनवून घ्यायचे म्हणजे टोपीचा आकार द्यायचा आहे. चमच्याने अशा प्रकारे खोल मी बनवून घेते आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवा, नाही तर मग हे लगेच भाजून जातं आणि आपल्याला हे होल जे आहे ते पडणार नाहीत, म्हणून आपल्याला करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण टोमॅटो आणि कांद्याचं छान चटपटीत सारण जे बनवलं होतं ते आपल्याला सगळीकडे थोडं टाकायचं आहे. त्याच्यानंतर चीज शिवाय तर मजाच नाही म्हणून मी भरपूर सारं चीज टाकलेलं आहे आणि माझ्या मुलांना चीज खूप आवडतं आणि माझ्या मुलांना समजणारसुद्धा नाही की हरभरे आहेत. तर खूप जणांचे मुलं जे आहेत हरभरे वगैरे खात नाहीत, त्यांना आवडत नाही. तर थंडीचे ना हे मोड आलेले किंवा कडधान्याचे पदार्थ ना खाल्ले पाहिजे, ते त्यांच्या शरीरासाठी चांगले असतात. छान चटपटीत बनण्यासाठी मी काही सॉसचा उपयोग केलेला आहे. तुम्ही नाही केलं असं जरी मुलांना दिलं तर ना खूप छान लागतं. तर इथे मी इमली सॉस, रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस टाकून घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला मस्त शेव टाकून घ्यायचे आहेत बारीक, भरपूर सारे टाका म्हणजे मुलांना ना खूप आवडेल. आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.